वंचित बहुजन आघाडीचे उद्या जून 16 रोजी धरणे आंदोलन जालना. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीतून जालना तालुक्यातील सेवली गावाला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करत या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि SC, ST, OBC बांधवांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सेवली येथे एकदिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सेवली परिसरामध्ये SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या बहुसंख्येने आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी शासनाकडे सेवली गावची शिफारस केल्याचा केवळ बनाव केला, मात्र प्रत्यक्षात द्वेष भावनेतून सेवली गावाला या यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले, असा थेट आरोप आंदोलक समन्वयकांनी केला आहे. या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या हे आंदोलन छेडण्यात येत आहे. या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, लक्ष्मण राठोड, दिलीप बिबे, भगवान मघाडे, मुकुंद काळे, शत्रुघ्न कोळी, अनिल खाडे, सुनील काळे, संतोष खाडे, गौतम मगर, दिलीप मगर, एकनाथ डोके, संतोष खाडे, विकास सदावर्ते, गणेश उबाळे आणि प्रवीण मघाडे आदींनी केले आहे. जालना तालुक्यातील सेवली या ठिकाणी अप्पर तहसीलची जी मागणी होती ती फार पूर्वीपासूनची मागणी होती. जालना सेवली या ठिकाणचे जे काही व्यापारी आहेत, परिसरातले SC, ST, OBC सर्व समाजातील घटक यांनी मोठ्या ताकदीनं सेवलीसाठी अप्पर तहसील कार्यालय मिळालं पाहिजे अशी मागणी केली होती. परंतु या ठिकाणी ही मागणी स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांनी मान्य होऊ दिली नाही आणि जाणीवपूर्वक या भागावर अन्याय केलेला आहे. आणि म्हणून या अन्यायाच्या विरोधात दिनांक 16 जून 2026 रोजी सेवली या ठिकाणी सेवली पोलीस स्टेशन समोर धरणे, निदर्शने आंदोलन या ठिकाणी SC, ST, OBC आणि सर्व समाज घटकातील बांधवांच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही एवढं सांगू इच्छितो की या आंदोलनाच्या माध्यमातून सेवली आणि सेवली परिसरातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जागृत करण्याचं काम आणि या ठिकाणी जो अन्याय या सेवलीवर झालेला आहे हा असा अन्याय आहे की या अगोदर हे जे सेवली गाव आहे हे निजाम कालावधी तहसील कार्यालय या ठिकाणी होतं आणि आताच्या काळामध्ये या जालना तालुक्यातली सर्वाधिक लोकसंख्या या गावामध्ये असताना देखील या ठिकाणी हा अन्याय झालेला आहे. आणि म्हणून या अन्यायाला आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत फसवून घेणार नाही. चेक करा बरं एकदा पोळा काय आणि त्याच्यावर